झटपट पटापट या रिव्हिजन सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण रत्नागिरी जिल्हा विशेष महत्त्वाचे 50 प्रश्न बघणार आहोत. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न पहिला, रत्नागिरी जिल्ह्याची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 मे 1981 रोजी. प्रश्न दुसरा, रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे रत्नागिरी शहरात. प्रश्न तिसरा, रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या समुद्राची किनारपट्टी लाभली आहे? उत्तर आहे अरबी समुद्र. प्रश्न चौथा, रत्नागिरी जिल्ह्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर आहे सुमारे 167 किलोमीटरचा. प्रश्न पाचवा, रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रादेशिक विभागात येतो? उत्तर आहे कोकण विभागात. प्रश्न सहावा, रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेस कोणती प्रमुख पर्वतरांग आहे? उत्तर आहे सह्याद्री पर्वतरांग. प्रश्न सातवा, रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? उत्तर आहे 8208 चौरस किलोमीटर. प्रश्न आठवा, रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे शास्त्री नदी. प्रश्न नववा, रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? उत्तर आहे रायगड जिल्हा. प्रश्न दहावा, रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्हा. प्रशासन आणि लोकसंख्या. प्रश्न अकरावा, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? उत्तर आहे 9 तालुके. प्रश्न बारावा, रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यांची नावे काय आहेत? उत्तर आहे मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर. प्रश्न तेरावा, 2011च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? उत्तर आहे 1000 पुरुषांमागे 1122 स्त्रिया एवढे. प्रश्न चौदावा, रत्नागिरी जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ आहे? उत्तर आहे 1 मतदारसंघ. रत्नागिरी सिंधुदुर्ग संयुक्त मतदारसंघ. प्रश्न 15वा, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहे? उत्तर आहे 5 विधानसभा मतदारसंघ. प्रश्न 16वा, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय कोठे आहे? उत्तर आहे रत्नागिरी शहरात. प्रश्न 17वा, रत्नागिरी जिल्ह्यात कोणती मुख्य भाषा बोलली जाते? उत्तर आहे मराठी. कोकणी ही बोलीभाषा आहे. शेती, उद्योग आणि खनिजे. प्रश्न 18वा, रत्नागिरी जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे हापूस आंबा. प्रश्न 19वा, रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य अन्न कोणते आहे? उत्तर आहे भात. प्रश्न 20वा, कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे? उत्तर आहे दापोली येथे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. प्रश्न 21वा, रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने कोणते खनिज आढळते? उत्तर आहे बॉक्साईट आणि जांबा खडक. प्रश्न 22वा, राजापूर तालुक्यात कोणते मुख्य खनिज साठे सापडतात? उत्तर आहे क्रोमाइट आणि बॉक्साईट. प्रश्न 23वा, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख फळ संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर आहे शिरगाव, रत्नागिरी येथे. प्रश्न 24वा, काजू आणि नारळ उत्पादनात रत्नागिरीचा महाराष्ट्रात कोणता क्रमांक लागतो? उत्तर आहे अग्रगण्य. इतिहास आणि महत्त्वाच्या व्यक्ती. प्रश्न 25वा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान कोठे आहे? उत्तर आहे चिखली, रत्नागिरी येथे. प्रश्न 26वा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते होते? उत्तर आहे आंबावडे, मंडणगड तालुका, रत्नागिरी. प्रश्न 27वा, म्यानमारचे बर्मा राजे थिबा यांनी इंग्रजांनी कोठे नजरकैदेत ठेवले होते? उत्तर आहे थिबा पॅलेस, रत्नागिरी येथे. प्रश्न 28वा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत स्थापन केलेले प्रसिद्ध मंदिर कोणते? उत्तर आहे पतितपावन मंदिर, जून 1931 रोजी. प्रश्न 28वा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे? उत्तर आहे मुरुड, दापोली तालुका. प्रश्न 30वा, भारतरत्न पांडुरंग वामन काणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावचे होते? उत्तर आहे पेढे, परशुरामगाव, चिपळूण येथील. पर्यटन आणि धार्मिक स्थळे. प्रश्न 31वा, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर कोणते जे समुद्राकाठी आहे? उत्तर आहे गणपतीपुळे. प्रश्न 32वा, परशुराम मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे? उत्तर आहे चिपळूण जवळ पेढे गाव येथे. प्रश्न 33वा, रत्नागिरीतील कोणता किल्ला समुद्रात बांधलेला जलदुर्ग आहे? उत्तर आहे सुवर्णदुर्ग. प्रश्न 34वा, रत्नागिरी शहरात समुद्रात घुसलेला प्रसिद्ध किल्ला कोणता? उत्तर आहे रत्नदुर्ग किल्ला. प्रश्न 35वा, जयगड किल्ला कोणत्या नदीच्या संगमावर आहे? उत्तर आहे शास्त्री नदीच्या मुखावर. प्रश्न 36वा, रत्नागिरी जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे कोठे आढळतात? उत्तर आहे उनवरे, खेड, दापोली आणि राजापूर येथे. प्रश्न 37वा, दर 3 वर्षांनी गंगा आवरतच असलेली प्रसिद्ध राजापूरची गंगा कोठे आहे? उत्तर आहे राजापूर येथे. प्रश्न 38वा,
प्रश्न 38वा, मार्लेश्वर हे प्रसिद्ध शिवमंदिर कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे संगमेश्वर, देवरुख जवळ. प्रश्न 39वा, मार्लेश्वर मंदिरापाशी असणारा प्रसिद्ध धबधबा कोणता? उत्तर आहे धारेश्वर धबधबा. प्रश्न 40वा, गुहागर कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे वैद्येश्वर मंदिर आणि पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा. वाहतूक, जलविद्युत आणि इतर. प्रश्न 41वा,